आर्वी नगर परिषदेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर गंभीर आरोप केले गेलेले आहेत। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे एबी फॉर्म पळवल्याचा आरोप केला गेलेला आहे। शैलेश अग्रवाल अनंत मोहन गटाला एबी फॉर्म मिळाला नाही, त्यामुळे नाराजी आहे। काँग्रेसकडे उमेदवारी मागणारे कार्यकर्ते एबी फॉर्म नसल्याने परत फिरले। काही दिवसांपूर्वी ठरलेली यादी ऐनवेळी बदलली कशी, हा सवाल स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। अंजली बाळा जगताप यांनी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला। जो एबी फॉर्म आहे चोरीला गेलेला आहे। गेल्या 3 निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता हे नगरपालिका आहे। तिन्ही वेळेस अशी कोणतीच वेळ गेली नाही का ज्यावेळेस त्यांनी आरोप लावलेला नाही। प्रश्न क्रमांक तो का माननीय जिल्हाध्यक्ष मनोज चांदोरकर साहेबांनी मला एबी फॉर्म पाठवलेले आहे आणि एबी फॉर्म भरून पाठवले। त्या कारणानं कोणा काय आरोप केला मी त्याच्याकडे लक्ष देत नाही। आरोपाची ज्याला सवय आहे त्याला उत्तर देण्यात काही अर्थ नाही। ही एक मतानं निवडण्यात आली होती। या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा शैलेश अग्रवाल, अनुराधा सुधाकर भुयार, प्रणोदी प्रकाश जयसिंगपुरे हे 3च नावं दिसत आहेत। या 3 नावांव्यतिरिक्त चौथं कोणतंच नाव या ठिकाणी नव्हतं। तर हे वेळेवर कोणतं नाव आलं, कुठून आलं आणि कुठून एबी फॉर्म आला, हा सगळा संशोधनाचा विषय आहे। हे पक्षांतर्गत कोणाला माहीत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून विचारावं, त्यांनी सांगावं, किंवा अधिकृत जी यादी आमच्याकडे आहे त्याच्यात हे नाव तरी आम्हाला दिसत नाही। काँग्रेसचे नेते सांगतील मी तर राष्ट्रवादी पक्षाचा खासदार आहे। मी राष्ट्रवादी पक्षाचा खासदार असेल तर राष्ट्रवादी पक्षाच्या संबंधानं काही असेल तर तुम्ही मला विचारा। पण त्यांचे जर एबी फॉर्म चोरी जर गेले असेल तर शिवाजी स्टेशनच्या शिवाजी पुतळ्याच्या थोडं समोर गेलो आपण तर आर्वीचं पोलीस स्टेशन आहे। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तात्काळ रिपोर्ट दिला पाहिजे की आमचे एबी फॉर्म चोरी गेले म्हणून। आणि राहिला विषय अधिकृत नाही काय नाही, तर ते त्यांचे वरिष्ठ बसलेले आहेत, सन्माननीय मुळक साहेब आहेत, बाकी अजून वरिष्ठ लोक आहेत, त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा करावी।